दोन ऑप्शन होते की जर सोल्ड आउट झालं असेल तर ते प्रोडक्ट कार्टमध्ये ऍड होत नाही, जर अवेलेबल असेल तरच. हा एक होता तिथे. जर सोल्ड आउट झाला असेल तर ते प्रोडक्ट कार्टमध्ये ऍड होत नाहीये. हॅलो हॅलो, हॅलो, आवाज येते ना? हा येतो येतो, बोल. आवाज येते, सगळ्यांचा आवाज नाही येते. आवाज येते सर लेफ्ट. माझा आवाज येतोय का? हा आला सर आता. आता आलं सर. ऍक्च्युली मी मोबाईलनी जॉईन होतो, लॅपटॉपनी होतो. मोबाईलला लेफ्ट केलं मी, लॅपटॉपनी कनेक्ट केलाय. बोला आता. हा, जर प्रोडक्ट जर सोल्ड आउट झाला असेल तर ते कार्टमध्ये ऍड होत नाही. हा अच्छा एक फंक्शनॅलिटी आहे, ते चेक केलं मी. अच्छा, सोल्ड आउट झालेला असेल तर तो कार्टमध्ये ऍड होत नाही. म्हणजे नाही. सोल्ड आउट झाल्यानंतर म्हणजे पूर्ण प्रोडक्ट तिथं नसल्यानंतर तो कार्टमध्ये ऍड नाही झाला पाहिजे, बरोबर आहे ना? हा सर, तिथं वर्ड लिहिलेलं असतं. सोल्ड आउट जर असेल तर त्या प्रोडक्टच्या याच्यावर सोल्ड आउट लिहिलेलं आहे, ती प्रोडक्ट ऍड होते. मी अच्छा, सोल्ड आउट झालेले प्रोडक्ट सिलेक्ट होत होते का? नाही सर, कार्टसाठी सिलेक्ट होत नाही. 3 प्रोडक्ट होते, मी तिन्ही चेक केलं, ते होत नाही. म्हणजे फंक्शनॅलिटी ओके आहे. ठीक ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे आणि तुला जे- किती बग सापडले आतापर्यंत? सर 8 आहेत. 8 बग सापडले. ठीक आहे, तू त्याचं डॉक्युमेंटेशन मेन्शन केलंय तुम्ही, बरोबर प्रसाद लिहून तू? सजेशन आणि बग दोन्ही आहेत सर त्याच्यात. अच्छा, त्याच्यामध्ये स्टेप्स लिहिलेले आहेत का तुम्ही? कशा सर, गेले तिथपर्यंत? हा स्टेप टेस्ट केस मध्ये दिले आहे सर. टेस्ट केसेस मध्ये लिहिलं. ठीक आहे, डन. तुमचं टास्क डन झालं, काही हरकत नाही. स्क्रीनशॉट घेतलाय काही? स्क्रीनशॉट जाऊन गेला. ठीक आहे, काही हरकत नाही. चला, तो आपण बघू. ते फ्लो आपण मुलांमध्ये शेअर करू, जेणेकरून त्यांना एक कळून जाईल की बाबा एक्झॅक्टली कोणत्या फ्लोने तुम्ही तिथपर्यंत गेले होते. ठीक आहे. कधीही लक्षात घ्या, टेस्टिंग करत असताना आपल्याला सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट असते की ऍप्लिकेशनचा फ्लो माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याला बेस कशामुळे भेटतो? आपल्याला SRS मुळे भेटतो. लक्षात आलं? मी तुम्हाला SRS दिलेलं नव्हतं, बरोबर आहे? पण तुम्हाला मी फ्लो दाखवला होता की ऍप्लिकेशनला कसं जायचं आहे आपल्याला. मग इथं काय होतं, आपण ॲडॉप टेस्टिंगचा पार्ट एक्झिक्यूट करतो. लक्षात आलं? मग ज्यावेळेस फक्त आपल्याकडे डॉक्युमेंट नसतात, प्रिव्हियस नॉलेजनुसार आपण काय करतो, त्याला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. बघा, याच्यामध्ये तुम्हाला जी टेस्टिंग टर्मिनॉलॉजी आहे, हा बोल सर. आणि ते सॉर्ट आउट त्याला प्रोडक्ट पण सिलेक्ट होतो. सोल्ड आउट काय म्हटला? सॉर्ट आउट असतं ना प्रोडक्ट आउट ऑफ स्टॉक, ते सिलेक्ट होतो. आउट ऑफ स्टॉक सिलेक्ट होत होता का? होत होता का तो? हा होतो. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यावरती मग आपण काम करू थोडं, काही हरकत नाही. हा हा. आणि ते पुन्हा डेट मध्ये येते पण सर. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यात लिहिलंय ना, तू मेन्शन केलंय ना ते? नाही, ते नाही केलं होतं. ठीक आहे, ते लिहून ठेव, पॉईंट लिहून ठेवतो, कारण ती पण बघ असते, हा. लक्षात घ्या. हो. तुम्हाला काय रिअल टाइम ऍप्लिकेशन दिलंय मित्रांनो? हे ऍप्लिकेशन लॉन्च होणार आहे, लक्षात घ्या. लॉन्च झालेल्या ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला कमी एरर भेटतात, पण जी लॉन्च होणार आहे ना, तिथे जास्त बग सापडतात, लक्षात घ्या. लक्षात आलं? आणि याने काय होतं? फर्स्ट नेम लास्ट नेम लिहितो ना, हा हा, फर्स्ट नेम लास्ट नेम लिहितो ना, तिथे सगळं ऍक्सेप्ट करते ते न्यूमरिकल सिम्बॉल. अच्छा, म्हणजे त्याला स्पेशालिटी दिलेली नाही त्यांनी पर्टिक्युलर. दिली नाही त्या लोकांना. ठीक आहे, ते मेन्शन आणि केलंय मोबाईल का तू? नंबर पण 1 2 हा केलंय ते. आणि मोबाईल नंबर पण काय पण करतं 1 2 3. अल्फाबेटिक पण घेतोय. अच्छा, पण मोबाईल accept मध्ये अल्फाबेट्स पण घेतात ते, बरोबर आहे? हा. आणि 1 2 3 पण असं पण घेतं. ठीक आहे, असं done. मेसेज नाही शो करत, इनव्हॅलिड मेसेज शो करत. ठीक आहे, तुमच्याकडनं चांगली टेस्टिंग झालेली त्या ऍप्लिकेशनची. आता दुसरं कोण आहे? मिथून, बोला, तुमचं काय आहे बाबा? ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे. बोल मिथून. बॅटचा ऑप्शन सिलेक्ट केलं. ब्रँड मध्ये फक्त आदिदास बॅट ऑप्शन दाखवले. आणि दुसऱ्यामध्ये पण मला सापडला CT मध्ये, B3 मध्ये काही दाखवत नाही, फक्त आदिदास ब्रँड मध्ये दाखवत आहे. बाकी अच्छा, सगळ्या म्हणजे मध्ये तुमच्या याच्यामध्ये फक्त आदिदास ब्रँडचेच ऑप्शन होते तुमच्या याच्यामध्ये, बरोबर आहे? अच्छा, त्याच्यात तुला काय बग सापडली? आदिदास मध्ये काय नाही, तर दुसऱ्या ऑप्शन मध्ये दुसरे बॅट दाखवत नव्हतं. अच्छा, दुसरे ऑप्शन दाखवत नव्हते बॅटच्या रिलेटेड. हा, फिल्टर होत होता का product काय तुझ्या? दाखवत फिल्टर होत होता का? हा, फिल्टर होतो. प्राइस फिल्टरिंग होत होतं का? हा प्राइसला लोगो वगैरे दिसत होता तुझ्या याच्यामध्ये? हा, लोगो दिसत होता. हा, फक्त प्रोजेक्ट आदिदास दिसत होता. तुझा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट ऍड टू कार्ट झाल्यानंतर तुला त्याच्यातल्या ऍक्टिव्हिटी सगळ्या व्यवस्थित दिसत होत्या? हा दिसत होते. डेटाबेस मध्ये चेक केलं? मेसेज सुद्धा आलता. ठीक आहे, सक्सेसफुली सिलेक्ट झालं. म्हणजे तिथं तुला बघ काय सापडली? फक्त मला तेवढाच सापडला, ते दुसऱ्या बॅट मध्ये दाखवून होता. ठीक आहे, मग तिथं मेन्शन केलं का तू? केलं सर, पण थोडं राहिलेली यायचं.
ठीक आहे, लिहून दे मला, काय हरकत नाही. चल ठीक आहे, तुझ्या साईडने. चैतन्य तुम्ही बोला. प्रसाद 1 मिनिट तुझ्याकडे येतो मी, थोडा वेळ माईक बंद कर. चैतन्य, तुमच्याकडून काय ऍक्टिव्हिटी झाली? हा सर, लॅपटॉपच नव्हता सर माझ्याकडं. मी मोबाईल जॉईन झालो होतो म्हणून मी केलंच नाही, म्हणून मी हात वरती नाही केला मगाशी. ठीक आहे ठीक आहे, चल. अक्षय, तुम्ही काय केलं? अक्षय हॅलो अक्षय केलं का काही? हॅलो, आवाज येतो का सर हा, माझा? येतोय येतोय, बोल. सर, जेव्हा आपण प्राइस रेंज चेक करतो ना प्रोडक्टची, हम्म. त्याच्यात तो फिल्टर आहे, प्राइस रेंजचा फिल्टर, हा हा 0 to $2,000 पर्यंत. हा, बरोबर आहे. हा तर त्याच्यामध्ये जो प्राइस आपण मूव्ह करतो हा हा त्याच्या करस्पॉन्डिंगली वरची प्राइस मूव्ह नाही होत सर, ती कॉन्स्टंट राहते. अच्छा, म्हणजे जिथं ती प्राइस रिफ्लेक्ट झाली पाहिजे अकॉर्डिंग टू खाली जसं आपण बरोबर. फिल्टर लावतो तसं वरती पण ते मूव अप झालं, बरोबर. डायनॅमिकली व्हॅल्यू चेंज झाल्या पाहिजे त्याने, बरोबर आहे? बरोबर. ते हम्म. होत नाही. सेकंड आणि पार्ट सर- त्याच्यामध्ये तुम्ही हा चेक केला का? त्याला बियॉन्ड व्हॅल्यू टाकून बघितली का 2000च्या वरती? 2000च्या वरती ऑप्शन नाही सर. आपण टाकली मॅन्युअली, ज्यावेळेस व्हॅल्यू त्याच्यात होती का इनपुट करायला, कुठं ऑप्शन होता नाही, का? इनपुट व्हॅल्यू मॅन्युअल नाही करू शकत सर. बार आहे तो, आपण सरकवू शकतो फक्त. म्हणजे तुम्हाला त्या बार मध्येच व्हॅल्यू, म्हणजे लिमिटेशन आहे तिथं. आणि सर, हम्म. जसं की व्हॅल्यू कशी दाखवते, 0 आणि डॅश आहे मध्ये आणि 2000 डॅश आहे, बरोबर? हा हा तर 450च्या आधी डॅश येते आणि 450च्या नंतर डॅश येत नाही. अच्छा, 450च्या आधी येत आहे, 450 नंतर येत आहे. ओके, येत म्हणजे नाही. तुला एक्झॅक्टली याच्यात काय पाहिजे, एक्सपेक्टेशन काय आहे तुझं? एक्सपेक्टेशन एक तर बार 0 to 200 सगळ्यांना दाखवली पाहिजे किंवा नाही दाखवली पाहिजे. अच्छा, ठीक आहे. म्हणजे काही ठिकाणी तू फिल्टर लावतो, म्हणजे तुम्हाला इथं बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस करावी लागेल. राईट. तसंच मिनिमम व्हॅल्यूला पण आहे. 1550 नंतर बार येतोय, 1550च्या खाली बार येत नाही. ठीक आहे ठीक आहे, चेक कर. तू लिहिलंय का ते? लिहिलंय, पॉईंट मेन्शन केलाय का तू? लिहिलं आहे सर. ठीक आहे, काय हरकत नाही. त्याला आपण आणि एकत्र त्याच्यानंतर करू, सर, सगळ्यांचे पॉईंट एकत्र करू. म्हणजे तुम्हाला काय काय बग सापडलं हे आता ऍप्लिकेशन तर सगळ्यांनी पाहिलंय तू, ठीक आहे? तर प्रत्येकाला त्याच्यात कुठं कुठं त्या ऍप्लिकेशन मध्ये बग आल्या हे थोडेसे रिवाइज होते. लक्षात आलं? म्हणजे टेस्टिंग करत असताना वेगवेगळे पॉईंट काय होते तुमच्याकडनं, लक्षात आलं? ते एकत्र येईल. Right. म्हणजे तुम्हाला ते टेस्टिंग करत असताना एवढ्या पॉईंट वरती फोकस करायचं आहे. लक्षात आलं? म्हणून मी सगळ्यांना वेगवेगळे टास्क दिले. लक्षात घ्या, काय होतं, जेवढे जास्त टेस्टिंग होते ना तेवढे जास्त आपल्याला कंटेंट कळतात की कुठं कुठं टेस्टिंग करायचं. लक्षात आलं? अजून कुणाला काय बोलायचं याच्या व्यतिरिक्त? प्रवीण, तुमचं काय? हा सर, काढले. हम्म, स्क्रीन शेअर करतो. ठीक आहे. तुला किती सापडले? 10 सापडले. ठीक आहे, काय हरकत नाही. कर, स्क्रीन शेअर कर. तू डॉक्युमेंट केलं का त्याचं? हा, केले. ठीक आहे, काय हरकत नाही. करू आपण त्याला एकत्र डॉक्युमेंटेशन करू एका याच्यावरती. म्हणजे सुरुवातीला मी एक्सेल शीट तयार केली हां हां अशी. मग इथं पहिला बग सापडलेला आहे की आपल्याला ते तुम्हाला ऍप्लिकेशन वर घेऊन जातं. ठीक आहे ना, काय हरकत नाही. आणि हा, एक access- लक्षात- हां कर कर, काय कर. ऍक्सेसरीज मध्ये आपण जातो, त्यानंतर ऍक्सेसरीज किंवा ब्रँडना सिलेक्ट करतो. हम्म, आणि ब्रँडना सिलेक्ट केला, समजा जीएम आपला ब्रँड आहे. हम्म, म्हणजे जेव्हा जीएम ला सिलेक्ट करतो तिथं पण ड्रॉप डाऊन येते. हा, हम्म. पण हा लास्ट नोड आहे आणि याला क्लिक केल्यावर काहीच होत नाही. अच्छा, म्हणजे हा, त्याच्यामध्ये actually तो नसायला तुला पाहिजे. दाखवतोय, साईन दाखवतोय, पण त्याच्यामध्ये काहीच कंटेंट नाहीये. हा, काहीच कंटेंट नाही. ठीक आहे, त्याला ऑप्शन दिलेलं नसेल, जस्ट क्रिएट केला असेल त्याने हा फंक्शनॅलिटी. हा, पण ऍज अ नाव तो बघत आहे म्हणून मी बघ गेलाय. ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक आहे, काय हरकत हा. नाही. कर, पॉइंट आउट कर, काय प्रॉब्लेम नाही. ओके. आणि त्याच्या खाली पण तसंच आहे. इथं ऑप्शन ऍक्सेसरी बाय ब्रँड आहे हम्म. आणि ऍक्सेसरी बाय टाईप तिथं पण तसंच बघाय. हम्म. पुन्हा जेव्हा आपण कॅटेगरी मेनू मध्ये इथं खाली येतो की टेस्ट स्टेप, हां हां तर तिथं जे अॅरो बटन येतो तो पण काय होतं की तो स्क्रीन शेअर करून मेनू आहे दाखवतो. तो. स्क्रीन शेअर करून दाखवतो कुठं सापडलं तुला, म्हणजे बाकीचे हा. थोडस कळेल ते. हा. आपण जेव्हा आता हे होतं ऍक्सेसरीज मधून आता इथं जेव्हा मी इथे येतो तर ह्या इथे त्यांनी मेनू हा दिलेला आहे. इथं ड्रॉपडाऊन ऍक्सेसरीच्या समोर ड्रॉपडाऊन दिलाय, हम्म. पण जेव्हा मी क्लिक करतो इथं काहीच होत नाही. अच्छा, एकतर इथे एक्सपांड व्हायला पाहिजे किंवा नाही मिनिमाइज त्याच्यात व्हायला डाटा त्यांनी टाकलेला नाहीये, म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं बॅट आणि इकडे या तुम्ही लोक, जी पण तिथं असतील ते. पण ठीक आहे, काय हा. हरकत नाही, राहू दे, त्याच्यावरती काम करू आपण, काही इश्यू नाही. पाहिजे.
मग पुढचे मी टेस्ट केसेस मग मी ह्याच्यात लिहिले, नोटपॅडवरच लिहिले. ठीक आहे, काय हरकत नाही. जे पण तुझ्याकडे आहेत ते कंटेंट तू त्याच्यामध्ये आपल्या ग्रुपवरती आपण एकत्र एक हे करू. ठीक आहे, हा. मला एकत्र पाठवा सगळेजण. मी काय करतो मग त्याला एकत्र एका याच्यात फोल्डरमध्ये कॉम्प्रेस करतो आणि ते तुम्हाला शेअर करतो. ठीक आहे. मेजर म्हणजे सर जेव्हा आपण हे करतोय ऑर्डर प्लेस करतोय हां हां त्यावेळेस एकतर कार्ड एम्प्टी म्हणतंय प्लीज सिलेक्ट अ प्रोडक्ट असं पण आला एरर. अच्छा, हा, आणि जेव्हा कोणत्या ऑर्डर प्रोडक्टला आलं ते? कोणत्या प्रोडक्टला आलं? प्रोडक्ट आहे माझ्याकडे, ऑर्डर 2 ऑर्डर मी प्लेस केला, त्याच्यामध्ये पहिला प्रोडक्ट आहे बॅटचा होता, आदिदासची बॅट. अच्छा, स्क्रीनशॉट पण घेतलाय तू त्याचा? हा, अजून म्हणजे जेव्हा आपण ऑर्डर प्लेस करतो, हम्म. मोठं करतो. आता ही ऑर्डर माझी प्लेस झाल्या, हां हां पण इथं अजून माझ्या कार्ड मध्ये इथं 1 दाखवते मला. अच्छा जेव्हा आपण ऑर्डर प्लेस करतो तिथं 0 यायला पाहिजे. अच्छा, नाही ती दाखवणार ना मित्रा, ज्यावेळेस ती डिलिव्हर होईल ना तुला त्यावेळेस ती 0 होती, तशी 0 नाही नाही पण होणार. कार्ड मधनं जायला पाहिजे ना ती. अरे मग कार्ड मधनं प्रोडक्ट आपण बाय केलाय तर तो कार्ड मधनं जातो. अच्छा, ठीक आहे, मी त्यामुळे- त्याच्यावरती बघतो. आता काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी तसं नाही होते, बऱ्याच हा. ऍप्लिकेशनला तसं नसतं, पण बघू आपण यांचा क्रायटेरिया काय लावलाय त्यांनी. ठीक आहे. हा, त्याला आता त्यानंतर मी आता कार्ड मध्ये मला इथं 1 दाखवते आणि मी इथं कार्ड मध्ये गेलो हा. तर ते इथं मला कार्ड मध्ये काही शो करत नाही. अच्छा, म्हणजे तिथं फक्त तुला दाखवतं, इथं डिस्प्ले होत नाही तुला. हा, आणि मग याला मला मॅन्युअली रिफ्रेश करावं लागते पेज, म्हणजे युजरला मॅन्युअली रिफ्रेश करावं लागते पेज. रिफ्रेश केल्यानंतर ते दाखवतं का? हा, रिफ्रेश केल्यानंतर मग ते 0 होतं, ठीक आहे, कारण का आपल्या ऑर्डर प्लेस झाल्या. ठीक. अजून इथं म्हणजे C8चं जे मी बॅट सिलेक्ट केलं हा हा तर मी इथं हायेस्ट प्राइस फर्स्ट नोंद केलेलं, अच्छा पण इथं दाखवताना $249 पहिला यायला लागले आणि $394 दुसऱ्यांदा यायला लागले. हा हा म्हणजे हा बघच आहे, कारण 394 पहिल्यांदा यायला पाहिजे ना, हायेस्ट माझं पहिल्यांदा. बरोबर, सिक्वेन्स ऑफ ऑर्डर. हा हा पण आहे. अजून आदिदासचे बॅट जेव्हा सिलेक्ट करत होतो हम्म. त्यावेळेला जेव्हा मी म्हणजे स्टेप बाय स्टेप प्रोसेस केलं की नाही तर ऑल बॅट येतात, सगळ्या सिलेक्ट होतात. हा पण मी एकदम फास्ट मध्ये हॉवर करत करत आलो आणि आदिदासची बॅट सिलेक्ट केली ना तर एकच बॅट सिलेक्ट दाखवते. अच्छा, म्हणजे मल्टिपल हा. याला जात नाही ती. हा, म्हणजे दाखवलं पाहिजे मल्टिपल, त्यांनी जेवढे पण ब्रँड असतील तर त्याच्यातले मल्टिपल ब्रँड न दाखवतो तो एकच बॅट करतो. म्हणजे कसं युजरने एकदम फास्ट मध्ये आला होरिंग हा करत, हा हा आदिदासवर क्लिक केला बॅट मध्ये हा. तर तो फक्त एकच बॅट दाखवतो, आणि जर तुम्ही स्टेप बाय स्टेप क्लिक केला तर मग हे सगळे बॅट दाखवतो. ठीक आहे. अजून एक सापडला म्हणजे आदिदासची बॅटच्या प्राइस इथं 342.8900 हा डबल डेसिमल आहे, म्हणजे अच्छा. डबल व्हॅल्यू. ठीक आहे ना, ठीक आहे. तो एक बगच आहे, तो बगच पण आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. असे असे बऱ्याच 7, 8, 9, 10 बग सापडले. ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणजे बऱ्यापैकी तुमच्या प्रत्येकाचे बग वेगळे आहेत, बऱ्यापैकी. हा. लक्षात आलं, बऱ्यापैकी वेगळे आहेत प्रत्येकाचे, कारण आता जेवढं पण डिस्कशन झालं कुणाची सिमिलॅरिटी नव्हती. पुन्हा सर विशलिस्ट मध्ये जेव्हा म्हणजे आता मी नवीन युजर क्रिएट करतोय हा हा आणि तिथं टर्म्स अँड कंडिशनला आपल्याला अग्री करायला लागते, हा हा पण ते अग्री न करता जर मी युजर क्रिएट केला तरी पण युजर क्रिएट व्हायला लागला. अच्छा, म्हणजे तू ते सिलेक्शन न करता युजर क्रिएट केला तरी तो क्रिएट होतोय, हा म्हणजे टर्म अँड कंडिशनला तो फॉलो करत नाही. तरी पण तो युजर म्हणजे क्रिएट होतोय. ठीक आहे, म्हणजे सिक्युरिटी कमी दिलेली आहे त्यांनी तिथं. हा. ठीक आहे, बोलतो त्याच्यावरती डिस्कशन करू. ठीक आहे, काय हरकत नाही. अजून पुन्हा सर ऑर्डर प्लेस केल्यानंतर कॅश ऑन डिलिव्हरी प्लेस केली. हा हा डाटाबेस मध्ये मी पेमेंट मेथड तिथं पायपल दाखवते. अच्छा, पेपलच आहे ना ते, पेपल, पण नाही. तिथं पेपल नाही दाखवलं पाहिजे. बरोबर आहे. कॅश ऑन डिलिव्हरी केली ना मी, हा, तर तिथं पण पेपल नाही दाखवलं पाहिजे, पेपल ऑनलाईन बरोबर. साठी आहे. ठीक आहे, ओके. पुन्हा डिलिव्हरी टाईप मी एक्सप्रेस सिलेक्ट केलेली, मग ते डाटाबेस मध्ये एक्सप्रेस दाखवते, पण जे युजरच्या अकाउंट मध्ये मी चेक केलं हा हा तर डिलिव्हरी टाईप तिथं स्टँडर्ड दाखवते. बर, ठीक आहे, ठीक आहे, ठीक हा, आहे. सर. म्हणजे तुम्हाला जर अजून वेळ दिला तर तुमच्याकडून अजून बग फाइंड आउट होतील तिथं. हा. लक्षात आलं. म्हणजे आता तुम्हाला कळलं का बाबा एका दिवसात किती बग फाइंड आउट करू शकता तुम्ही. म्हणजे तो एक तुमचा डाऊट होता ना, किती टेस्टिंग करतो, किती बग लिहिल्या जातात, किती टेस्ट केसेस लिहिल्या जात असतील, आहे की नाही. तो एक डाऊट तुमचा, तुम्ही दररोज क्वेश्चन करता त्याच्यावरती, किती बग लिहितो आपण, किती हे करतो, किती काय करतो. आता पॉईंट क्लिअर झाला का, किती लिहू शकतो झालं का. तुमच्यात प्रवीणचं हँड्स ऑन चांगलं आहे, लक्षात घ्या, त्याची प्रॅक्टिस चांगली येतो ॲज कम्पेअर टू तुमच्यापेक्षा. आता त्याच्याकडनं बघा 4 तासात 10 सापडला त्याला, आणि तुमचं ॲन ॲव्हरेज बऱ्याच जणांचे 7, 8,
कोणाचे 5, कोणाचे 4 असतील, कोणाचे 3 असतील. लक्षात आलं? म्हणजे जर कन्सेप्ट तुमचे क्लिअर असतील तर तुम्हाला जास्तीत जास्त बग सापडतात. लक्षात आलं? म्हणून हँड्स ऑन करत जा, कोणतंही ॲप्लिकेशन ओपन करत जा. मी तुम्हाला जाणून बुजून हे ॲप्लिकेशन देण्यामागचं रिझन हे होतं की याच्यामध्ये भरपूर बग्स आहेत आणि ॲज अ लाईव्ह प्रोजेक्ट तुम्हाला एक प्रोजेक्ट तुमच्या हाताखालनं जातो. लक्षात घ्या, हीच कामं असतात. लक्षात घ्या, दुसरं काही करायचं नसतं आपल्याला. ॲज अ टेस्टर हीच कामं. ऑटोमेशनमध्ये काय करतो आपण, जस्ट स्क्रिप्ट रन केलेल्या असतात. म्हणजे सपोज आता मला जशी बायची स्क्रिप्ट सिलेक्ट करायची, लोकेटर फाइंड आउट करायचा, त्याच्यामध्ये बायसाठी क्लिकचं ऑप्शन असेल क्लिक करायचं, सेंड कीचं ऑप्शन असेल सेंड कीज करायची आणि ती एक पर्टिक्युलर फ्लोमध्ये ती ॲक्टिव्हिटी डन करायची. आणि एकदा स्क्रिप्ट लिहिलेली असेल, सारखे सारखे तुम्हाला स्क्रिप्ट लिहायची गरज पडत नाही. तसं मॅन्युअलला नसतं. मॅन्युअलला प्रत्येक गोष्ट मेंटेन करावी लागते. पण ऑटोमेशनमध्ये स्क्रिप्ट लिहिलेल्या असतात, त्याची रियुजेबिलिटी होती. लक्षात घ्या, हा फरक असतो त्याच्यामध्ये. म्हणून मोस्ट ऑफ द टाइम जे रिग्रेशन टेस्टिंगचा पार्ट असतो ना, तो मॅन्युअली केला जात नाही. का नाही केला जात? कारण प्रत्येक वेळेस सेम फंक्शनॅलिटीला टेस्ट करणं किचकट राहतं. मे बी तुमच्याकडं मॅन्युअलमध्ये तिथं चुका होऊ शकतात. म्हणून रिग्रेशन फंक्शनॅलिटी ही मोस्ट ऑफ द टाइम ऑटोमेशनमध्ये चेक केली जाते. लक्षात आलं? या पद्धतीने अजून कुणी काय ऍक्टिव्हिटी केली का? अजून कुणाला बग सापडलेत का? यश श्री बोला, काय म्हणताय? सर बॅकएंड डाटा कसं हे करायचं, टेस्टिंग करायचं माहित नसतं. सांगतो 1-2 मिनिटं फक्त. बाकी कुणाकडून काय आलंय का? अजून कंटेंट आलाय का? आहे सर, स्क्रीनशॉट आहे, स्क्रीन शेअर करू. हा, कर. ज्यांनी हे बघा, मला तर आतापर्यंतच्या तुमच्या डिस्कशन वरून असं आढळलं की प्रत्येकाच्या बग वेगवेगळ्या आहेत. कुणाचा असं सिमिलॅरिटी नाहीये. म्हणजे हा तुम्हाला काय फायदा होईल की बाबा ह्या टाईपच्या बग येऊ शकतात. इन फ्युचर जर तुम्हाला एखाद्या ई कॉमर्समध्ये जर टाकलं तर तिथं डेफिनेटली तुम्ही मॅक्झिमम बग फाइंड आउट करू शकता. लक्षात. आणि असं नसतं बघा मित्रांनो, आता तुम्ही जसं म्हणता ना, मी आता सपोज ई कॉमर्सचं ॲप्लिकेशन आहे, मग मी बॅट चेक केली, बॉल चेक केली, शूज, असं नसतं मित्रांनो. पर्टिक्युलर एका सेक्शनमध्येच तुम्ही काम करता. एका सेक्शनमध्ये एवढे मेनू आहे, तुम्हाला किती वेळ लागणार आहे? आधी ई कॉमर्स ॲप्लिकेशन जे सर्व्हिस बेस्ड ॲप्लिकेशन असतात ना, ते दररोज टेस्ट करावे लागतात फ्लो वाईज. लक्षात घ्या, हे लक्षात ठेवा गोष्ट. सर्व्हिस बेस्ड ॲप्लिकेशन डेलीमध्ये फ्लोमध्ये चेक करावं लागतं. एकदा का होईना त्याचा फ्लो चेक करावा लागतो. म्हणजे तुम्ही ज्या पण सेक्शनमध्ये असाल, एक डमी युजर क्रिएट करायचा. सपोज एखादी फॅसिलिटी तुमची तिकीट बुकिंगची असेल, ठीक आहे, मग त्या तिकीट बुकिंगमध्ये तुम्ही जिथून तिकीट बुक केलंय आणि जिथं तुमचं पेमेंट डन झालंय, ती ॲक्टिव्हिटी डेली बेसिसवरती तुम्हाला डमी युजरसाठी चेक करावं लागतं. त्याच्यामध्ये तुमचा ॲड्रेस येईल, त्याच्यानंतर तुमच्या सिटी. आता तुम्ही त्याच्यामध्ये जर पाहिलं असेल, तुम्हाला अमेरिकनच सिटी दिसत होत्या का इंडियन सिटी दिसत होता? ते चेक केलं का? केलं की नाही केलं? तिथं ज्यावेळेस आपण नवीन युजरला तिथे ऍड करत होतो, तिथं होता ना तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस होता, सिटी होती, पोस्टल कोड होता की नाही? हा होता. लक्षात आलं? ते पण बघत चला, कारण ते पण महत्वाची ऍक्टिव्हिटी. लक्षात घ्या, छोटे छोटे पार्ट्स असतात, ते बघणं गरजेचं. हा बोल राहुल, बोल, सांग तुझं काय हे झालं. इथं बॅट सेक्शन मध्ये गेल्यानंतर ब्रँड ओपन होतात. त्यामध्ये इथं पर्टिक्युलर एलिमेंट हायलाइट झाला पाहिजे ना, माऊस ओव्हर केल्यानंतर तर हायलाइट नाही होत. अच्छा, माऊस ओव्हर केल्यानंतर तो एलिमेंट हायलाइट झाला, बरोबर आहे, ठीक आहे. त्याच्या याच्यामध्ये चेंजेस झाला पाहिजे. डायनामिकली त्यांनी काहीतरी ऍक्टिव्हिटी केली पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे जीवाय त्याचा चेंज झाला पाहिजे. पण एलिमेंट हायलाइट नाही. ठीक आहे, काय हरकत हो, नाही. आपण बघ, लिहिलंय का तू त्याला? हो लिहिलंय सर. ठीक आहे, काय हरकत नाही, बघच. हो. हा, बघच. येस, डेफिनेटली बघ. त्यानंतर इथं साईज सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिकली पेज आपलं टॉपला जाते. ते तर मी मिडल सिलेक्ट करतो, डायरेक्ट टॉपला आला पेज, न काही सिलेक्ट करतात. अच्छा, म्हणजे पेज ऑटोमॅटिकली रिफ्रेश होतं आणि वरती येतं, बरोबर आहे? हो, वरती जाते. रिफ्रेश नाही व्हायला पाहिजे सिलेक्ट केल्यानंतर. हा पण बघ आहे, मेन्शन केला हा? हो, मेन्शन केलाय. ठीक आहे. अजून एक मिनिट. यामध्ये आपण इथं सर्च बॉक्स मध्ये सर्च केल्यानंतर हा जो ड्रॉप डाऊन आहे, तो इथं एरो आहे, एरो क्लिक केल्यानंतर एरोच्या खाली आला पाहिजे ना, तो या साईडला आलाय. नाही, ठीक आहे ना, तो तेवढा मोठा इश्यू नाही येतो. तो ऍक्च्युली ते कसं होतं माहिती का, ऍज पर द रिक्वायरमेंट येते, आपण त्याच्यावरती डिस्कशन करू शकतो, काही इश्यू नाही त्याचा. पण ती पण बघच आहे, ते डेफिनेटली बघ आहे ती. म्हणजे जिथे एरो मध्ये दाखवा, ऍक्च्युली काय माहिती का, यांचा जो जीवाय आहे ना, थोडासा वेगळा आहे ऍप्लिकेशनचा. तुम्ही जर पाहिला असेल तर
तुमच्या लक्षात आलं असेल तर बघा. हो कारण आपण ज्यावेळेस ॲमेझॉन वगैरे बघतो त्याच्यामध्ये थोडासा वेगळा असतो, फ्लिपकार्ट बघतो त्याच्यामध्ये थोडासा वेगळा असतो, यांचा GUI वेगळा आहे थोडा. लक्षात आलं. सपोज आता मी इथं सर्चमध्ये काही एखादा एलिमेंट टाकला, ठीक आहे, सपोज बॅट टाकली, तर ते बॅटचे रिलेटेड जे ऑप्शन्स आहे ते आदिदास वगैरे ते त्याच्या खाली येतात. लक्षात आलं. किंवा इथं ऑल कॅटेगरीमध्ये मी बॅट सिलेक्ट केला तर त्याच्या रिलेटेड कंटेंट मला इकडे जे दिसतात ना ते फ्लो वाईज दिसत नाही. लक्षात आलं. ते पण तुम्ही लक्षात घेतलं की नाही मला माहिती नाहीये, पण तो एक बग आहे त्याच्यावर. ठीक आहे, काय हरकत नाही. अजून काय सापडलं? त्यानंतर ते अक्षयने सांगितलं होतं तो एक. ठीक आहे. आता इथं 0 to 1400 इथं दोघांमध्ये काहीच आलं नाही, पण जसं आपण ते 350 कमी करतोय डॅश येते ही साईन 0 आणि 300च्या मध्येची साईन आहे ना, हा हा हा. ती जसं आपण वाढवतोय बा गायब होते, बर बर. कधी येते कधी गायब होते. ठीक आहे, काय हरकत नाही. इकडून कर बरं. ते सोडल्यानंतर झिरोच्या ना- साईडने स्क्रोल कर बरं इकडं 200 कडं फिल्टरला. झिरोच्या साईड कडून 200 कडं फिल्टरला स्क्रोल कर. 1450 ला येतो मग. म्हणजे 0 कडनं इकडे 1450 पर्यंत आहे. खाली घे ना थोडं बरोबर. स्क्रीन. स्टक झाली का स्क्रीन याची? स्टक झाली सर. ठीक. सर याने जो एरर दाखवला ना मगाशी हा हा. की वरती ऑल हायलाइट झालं. कॅटेगरी शेजारी आपण सर्च करतो, हा हा. तर याचं लेफ्ट साईडला आलं होतं ती ड्रॉप डाऊन मेनू. माझी राईट साईडला आहे ती ड्रॉप डाऊन मेनू. अच्छा, तुझ्या याच्यात राईट साईडला येते, याच्याकडे लेफ्ट साईडला येते. तर एक्सपेक्टेड असं पाहिजे ना सर, की एरोच्या खाली आली पाहिजे एक्झॅक्ट. अच्छा, ठीक आहे, काय हरकत नाही. अजून कोणाला याच्या व्यतिरिक्त काय सापडलंय का? कोणी स्क्रीनशॉट आहे? नाही का सर? नाही, स्टक झाली, स्क्रीन स्टक झाली तुझी. स्क्रीन स्टक झाली तुझी. मे बी हँग झाली असेल ती. एकदा थोडा वेळ थांब, मग नंतर कनेक्ट करायला लागलं तर होईल ते परत. अजून कोणाला काय व्यतिरिक्त काही बग सापडलं का? याच्या व्यतिरिक्त वेगळं काही सापडलंय का? सर हा बोल प्रसाद. हा, आपण ऍड टू कार्ट करतो बघा, आणि शेअर ऑप्शन येते बघा, तिथे ट्विटर आहे, लिंक्डइन आहे आणि इंस्टाग्राम आहे. ते इंस्टाग्राम एकच प्रोफाईल होते क्रिएट, त्याला फॉलो करा असं म्हणते. अच्छा, ठीक आहे. म्हणजे बाकीचे जे होत नाही, एकच होतंय फक्त त्याच्यातलं. हा, बाकीच्यांचं फक्त युजर आयडी आणि पासवर्ड मागते फेसबुकचं, हा हा. ट्विटरचं, आणि पण त्याचं नाही मागत आहे, त्याचं डायरेक्ट फॉलो येते. अच्छा, ठीक आहे, बघच आहे तू पण. म्हणजे सगळ्यांचे ऑथेंटिकेशन सारखे असले पाहिजे. आणि साईज मध्ये सर साईज मध्ये मेन्स म्हणून ऑप्शन येतो, तिथे हा, yes, size. yes असं ऑप्शन पाहिजे. साईज स्क्रीन शेअर करू शकता का तुम्ही? म्हणजे एक्झॅक्टली कुठं आले तुम्हाला बघ. हा right. बघा बाकीचे पण बघा एक्झॅक्टली काय काय टेस्टिंग केलं बघा. मी तुम्हाला ही तर आणण्यामागचं रिझनच ते होतं की मल्टिपल बग जर सापडला ना, तर तुम्ही ज्यावेळेस फंक्शनल टेस्टिंग करणार आहे, फंक्शनल टेस्टिंग करताना ज्या पण टेक्निक्स तुम्ही यूज करणार आहे ना, ते कोणकोणत्या वापरायचे. प्रत्येकाची टेक्निक वेगळी बघा. मी ॲप्लिकेशन नियर अबाउट दोघं तिघांनी सेमच याच्यावर काम केलं, पण प्रत्येकाला बग वेगवेगळ्या सापडलेल्या आहे. आणि चांगली गोष्ट आहे ती, लक्षात घ्या. चांगली, मला एक्सपेक्ट नव्हतं की एवढ्या बग सापडते. लक्षात आलं. तर जेव्हा आपण ऍड टू कार्ट करतो ना, ऍड टू कार्ट आला, इथे ऑप्शन येते, हे कलर साठी येते, हे ओके. बॅटिंग पॅड साईज आहे ना, हे लेन्स म्हणून येते. इथं काय, इथं साईज हे पाहिजे ना, स्मॉल मीडियम. अच्छा, म्हणजे तिथं चुकीचा हे दिला त्याने ऑप्शन. ठीक आहे. हा हा, sir. आणि हा शेअर मध्ये इंस्टाग्रामचे हे इथं रिडायरेक्ट होते. ऍक्च्युली इथं हे व्हायला नको, ठीक. लॉग इन साठी पाहिजे होते. लॉग इन विचारायला पाहिजे त्याने. ठीक आहे, काय हरकत Yes, sir. नाही. ठीक आहे. आणि ते आणि इथं क्वांटिटी आहे ना सर, क्वांटिटी आपण अनलिमिटेड हे करू शकतो, पण इथं काहीतरी सर्टन लिमिटेशन पाहिजे, अप टू 5, अप टू 6. अच्छा, इथं आपण अनलिमिटेड करू शकतो. ठीक आहे, ठीक आहे. ते लिमिटेशन पण लावायला सांगतो. हा, लिमिटेशन ठेवायला पाहिजे. ठीक आहे ना, काय हरकत नाही. आणि ऍड टू कार्ट मध्ये गेले की सगळं. आता ही जी मग अशी कोणतरी काहीतरी म्हणतो प्राइस खाली चेंज झाली तर वरती होत नाही, ते कुठं एरर आली ते तुम्हाला? आता इथं क्वांटिटी वाढव, जरा क्वांटिटी वाढव, मला बघू दे. क्वांटिटी वाढव. इथं होतं सर, चेक केलं, इथं क्वांटिटी बरोबर, क्वांटिटी आणि प्राइस दोन्ही मॅच होते. ठीक आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. तेव्हा आपण नेक्स्ट सर ऍड टू कार्ट झाला. तुम्हाला ते एरर गेसिंग साठी सगळे व्यवस्थित एरर शो करतायत का? मेसेजेस शो करतायत का बऱ्याच ठिकाणी? हा सर, व्हॅलिडेशन मेसेज येतात. ठीक. आणि इथं चेकआउट मध्ये ना, इथं
इनव्हॅलिड ईमेल टाकलं की मेसेज याच्यासाठी येतात, याच्यामध्ये सगळे ऍक्सेप्ट करतो, न्यूमेरिक पण ऍक्सेप्ट करतो, नंबर पण ऍक्सेप्ट करतो आणि अल्फा सिम्बॉल पण करतो. ठीक आहे, इथे मेसेज शो नाही होते. आणि पोस्टल कोड मध्ये फक्त न्यूमेरिक ऍक्सेप्ट करायला पाहिजे, इथे नंबर पण अल्फाबेटिक पण ऍक्सेप्ट करतो. ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक आहे, मोबाईल मध्ये पण सेम. ठीक आहे. हा डॉक्युमेंटेशन केलंय तुम्ही? हा सर, थोडं केलेलं आहे, अजून थोडंसं ऍड करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही तुमचे डॉक्युमेंटेशन क्रिएट करा सगळे. आपण काय करू, ते सगळे डॉक्युमेंट एकत्र करू आणि मग मी तुमच्या ग्रुपवरती टाकतो. ज्यांनी काम केलंय त्याला त्याचं बेनिफिट भेटणार आहे, लक्षात घ्या. डेफिनेटली तुम्हाला ह्या सेशनचा उपयोग इंटरव्ह्यूच्या वेळेस होणार. तुम्हाला विचारतात तुम्ही कोणती क्रिटिकल फंक्शनॅलिटी फेस केली. आता तुम्हाला बऱ्याच क्रिटिकल फंक्शनॅलिटी आल्या याच्यामध्ये, आल्या की नाही आल्या? हा, हे तर क्रिटिकलच एवढं लक्षात आलं. म्हणजे तुम्हाला तिथं चॅलेंजेस काय आले तुम्हाला सांगण्यासाठी याच्यातली एक हेल्प होऊ शकते. मग यालाच तुम्ही इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये कन्वर्ट करू शकता. लक्षात आलं. सेमच कंटेंट असतात, लक्षात घ्या, फक्त ऑप्शनची नावं वेगळे असतात तिथं. सगळेजण पेमेंट, आता तिथं स्टॉक्स असेल, इक्विटी असेल किंवा बॉन्ड्स असतील, तुम्ही ज्यावेळेस बाय आणि सेल करता त्याच्यामध्ये जे स्टॉप लॉस लावणार आहे किंवा लिमिट्स प्रोव्हाइड करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. किंवा त्याचा ब्रँड, तुम्ही जे पण तुमचं स्टॉक्स असेल त्याचं जे नाव दिसतंय वरती, ते नाव ते ॲक्च्युअल नावाबरोबर मॅच केलं जातं, ते प्रॉपर दिसतंय का, सगळ्या गोष्टी त्याच पद्धतीने असतात. फक्त याच्यामध्ये काय केलं जातं बघा, थोडक्यात एकच सांगायचं आहे तुम्हाला की कोणत्याही ॲप्लिकेशनला टेस्ट करत असताना स्वतःला युजरच्या ठिकाणी ठेवा, तर तुम्ही तुमची टेस्टिंग चांगल्या प्रकारे टेस्ट करू शकता. लक्षात आलं. म्हणून मी तुम्हाला म्हणत असतो की वेगवेगळे ॲप्लिकेशन घ्या, म्हणजे एकाच ॲप्लिकेशनवरती काम नका करू. कधी झिरोदा घ्या, कधी अँजल ब्रोकिंग घ्या, कधी ॲपस्टॉक्स घ्या. लक्षात आलं. बँकिंग रिलेटेड, ई कॉमर्स रिलेटेड कधी ॲमेझॉनला टेस्ट करा, कधी फ्लिपकार्ट करा. लक्षात आलं. सपोज आता इन्शुरन्स रिलेटेड ज्या पण पॉलिसीज असतील मार्केटमध्ये, एखाद्या ॲप्लिकेशनला जाऊन व्हिजिट करा. तुमच्याकडे नसतील, मला एखादं सांगा, मी तुम्हाला एखादंच नाव सजेस्ट करतो, तिथे जाऊन चेक करा. हेल्थ केअर असेल. लक्षात आलं. म्हणजे जेणेकरून तुम्ही ना मल्टिपल ॲप्लिकेशनला टेस्ट करायची. आता तुमच्याकडे जॉब नाही, तुमच्याकडे वेळ आहे, तुमचा एक दिवस चांगल्या करण्यासाठी लागला ना, तर मित्रांनो मे बी कॉल आला तर तुम्हाला याच्या रिलेटेडच क्वेश्चन होते आणि तो जर सॅटिस्फाईड झाला, जसं प्रवीणनी काम केलं बघा, प्रवीणचं काम एकदम अप टू डेट झालंय. लक्षात आलं. बाकीच्यांनी काम केलंय, थोडंफार नियर अबाउट झालंय. म्हणजे आपल्याला त्या गोष्टीची प्रॅक्टिस होते. लक्षात आलं. जर आपली प्रॅक्टिस चांगली असेल तर आपण ते कंटेंट व्यवस्थितपणे करू शकतो. लक्षात घ्या. काम करत असताना त्याला एकदम व्यवस्थित करा. लक्षात आलं. आज तुमची प्रॅक्टिस होती, डेफिनेटली तुम्हाला याचा बेनिफिट भेटणार आहे. म्हणून मी तुम्हाला छोटेसे टास्क दिले, तुम्हाला त्याच्यातून बरंच काही शिकायला भेटलेलं असेल. अजून काही टास्क आले असे मी तुम्हाला आधीमध्ये देत राहील. लक्षात आलं. त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका, फक्त व्यवस्थितपणे करा. जोपर्यंत तुमच्याकडे जॉब नाही आहे तोपर्यंत हे प्रॅक्टिस म्हणजे तुमचं जॉब आहे. लक्षात घ्या. त्याच्यामुळे याच्यावरती थोडंसं फोकस आउट करा. आणि याच्यात मला योगायोग असा झाला की प्रत्येकाला वेगवेगळ्या बग्स सापडले. ज्यांनी सेम कंटेंटवरती काम केलं त्याला सुद्धा वेगळ्या सापडलं. लक्षात आलं. कोणाच्याच बग एकसारख्या नाही वाटलं मला. आहे का कोणाच्या एकसारख्या? कोणी ऐकलं का कोणाची एकसारखी होती? प्रत्येकाने वेगवेगळ्या टाईपने सांगितलं. लक्षात घ्या. हेच बेनिफिट राहतं. लक्षात घ्या. ज्यावेळेस मी तुम्हाला त्याच्यामुळे म्हणतो मॉकमध्ये काम करा, मॉक एकत्र करा, मॉक ग्रुप बाइंड करा. मॉक ग्रुपने काय होतं की प्रत्येकाची थिंकिंग वेगवेगळ्या पद्धतीने काम करते. तुमचं कम्युनिकेशन टोटली टेक्निकल लँग्वेज किंवा इंग्लिश लँग्वेजमध्ये करा. सवय लागून जाईल तुम्हाला. लक्षात आलं. ते कंटेंट तुम्हाला बोलायची सवय लागेल आणि तेच बोलत तुम्हाला काय होईल, कॉन्फिडन्स वाढेल आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही आता मला मगाशी एकाचा फोन आला. ठीक आहे. कोण, मला वाटतं धीरजचा मित्र होता तो. त्याचा काहीतरी कोर्स झालेला आहे सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन सपोर्ट इंजिनियरचा. तो मला म्हटला की सर मला 7 कॉल आले पण इंटरव्ह्यू शेड्यूल नाही झाला. काय म्हणणं होतं त्याचं, 7 कॉल आले पण इंटरव्ह्यू शेड्यूल नाही झाला. याच्या मागचं रिझन हे होतं की ज्यावेळेस HR आपल्याला कॉल करतो, आपण त्याच्यासोबत ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आपला जो कॉन्फिडन्स असतो तो चांगला असला पाहिजे. जर आपला कॉन्फिडन्स चांगला असेल, आपण त्याला व्यवस्थितपणे आन्सर करतो. मला सांगा, HRला कामं नसतात का तुम्हाला कॉल करायला? कामं नसतात म्हणून तुम्हाला कॉल करतात का ते? फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. लक्षात घ्या. हळूहळू बोलायची प्रॅक्टिस करा, तुमची भीती निघेल आणि एकदा भीती निघली ना, तुम्ही ज्यावेळेस स्वतःला व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न कराल ना, डेफिनेटली तुमची इंटरव्ह्यू शेड्यूल होते. लक्षात घ्या. कॉल येऊन इंटरनल शेड्यूल होण्याचं रिझन हे असतं, एक तर तुमच्यामध्ये त्याला डाऊट आहे किंवा तुमचं जे बोलण्याची पद्धत आहे ती त्याला आवडलेली नाही, प्रोफेशनल नाही वाटलं तुम्ही त्याला. लक्षात आलं. हे त्याच्या मागचं रिझन असू शकतं.
त्याच्यामुळे थोडंसं त्याच्यावरती फोकस करा. आता तुम्ही याच्यामध्ये बघा, मी तुमच्या याच्यातच 2 ग्रुप पाडतो. आता 11 जण आहे ना तुम्ही, तुमची चांगली कॅपॅसिटी चांगली. बघा आता ह्या 11 जणांमध्ये तुम्हाला कोणासोबत काम करायचं हे तुम्ही ठरवा. लक्षात आलं? तुम्ही 11 जण आहे बघा, माझी स्क्रीन दिसत असेल तुम्हाला इथं. तुमचे ग्रुप तुम्ही ठरवा तुम्हाला कोणासोबत काम करायचं आहे. लक्षात आलं? मी तिथं ग्रुप नाही पाडणार, कारण काय होतं तुमची बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग असते. ऑलरेडी आता तुम्ही दोघं जण ग्रुपमध्ये काम केलंय, ठीक आहे. तुमचं ऑलरेडी 2 जणांचं बॉन्डिंग झालंय. 2 जण अजून कोणीतरी घ्या, संपला विषय. 3 ग्रुप होतील जर 4-4चं केलं तर, आणि 5-5चं केलं तर 2 होतील. लक्षात आलं? तर त्या पद्धतीने तुम्ही सांगा कोणाला कोणाच्या ग्रुपमध्ये करायचं आहे, त्या पद्धतीने आपण करू तुमच्या ग्रुप. मी तुम्हाला एक्सेल शीट दिली होती, त्याच्यावरती बऱ्याच जणांनी टाकलेलं पण आहे. शेवटचा पर्याय म्हणून मी तुम्हाला लागलं तर त्याच्यातूनही एकत्र करेल, काही इश्यू नाही, ठीक आहे. इंटरेस्टेड असाल तर बरं का, म्हणजे असं कुणाला कंपल्सरी नाही. मला वाटतंय की त्या गोष्टी व्हाव्या तुमच्याकडून. जर झाल्या नसतील मे बी तुम्हाला त्याचा इफेक्ट काय असेल की तुमचं कम्युनिकेशन वाढेल. लक्षात घ्या, कॉन्फिडन्स लेवल वाढेल जिथं तुम्ही कमी पडले. आता मला मगाशी मला वाटतं प्रशांतने एक क्वेश्चन केला होता, बॉन्डिंग म्हणजे काय, तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये तुमचा बँड काय, असा क्वेश्चन होता त्याला. तो नवीन क्वेश्चन तुम्ही ऐकला नसेल. ऐकलाय का तुम्ही? ऐकलंय का कोणी? नाही ऐकलं. नाही सर. आता बँड काय असतं माहिती आहे का, की ज्या वेळेस तुम्ही ऑर्गनायझेशन मध्ये काम करता तर ग्रुपमध्ये काम करता तुम्ही. लक्षात घ्या. तर त्या ग्रुपमध्ये तुमचा एक्झॅक्ट रोल काय होता, लक्षात आलं? त्याचं मिनिंग ते म्हणजे त्या ग्रुपमध्ये तुमच्याकडे काय रिस्पॉन्सिबिलिटी होती. मग जी पण रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या डोक्यात असेल ती त्याला सांगायची. लक्षात आले? क्वेश्चन मी त्याच्यामुळे त्याला म्हटलं ग्रुपवर टाक, नवीन क्वेश्चन आहे. रेअर विचारतात असे क्वेश्चन, रेअरली विचारतात. आणि तुम्ही जर योगायोगाने त्याच कंपनीत जर गेले आणि तुम्हाला जर तो क्वेश्चन विचारला तर तुम्हाला त्याचे आन्सर व्यवस्थित पण देता येईल. लक्षात घ्या, जे रेअर क्वेश्चन असतात ना ते कधी पण पहिले करायचे. लक्षात, जे कॉमन असतं ते नाही करायचे. जे रेअर क्वेश्चन विचारले जातात ना ते करायचे. हे क्वेश्चन आहे ना 100 जणांमध्ये 3 ते 4 जणांना विचारलं जातं असा क्वेश्चन. कधी कधी तुम्हाला डेरिव्हेबल विचारले जातात, तर त्याचा जो विचारही आहे ना मला लक्षात आलं, ते पण क्वेश्चन कधीतरी विचारले जातात. पहिला कसा पॅटर्न होता, पहिलं तुम्हाला कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये जावा तिथं सांगितलं जायचं, अरे काही विचारत नाही, जस्ट विचारतं फंक्शनल टेस्टिंग काय, रिग्रेशन टेस्टिंग काय, सॅनिटी काय, याच्या पलीकडे काय, सेव्हरिटी प्रायोरिटी वरती क्वेश्चन असेल, बग लाईफ सायकल विचारली जाईल, टेस्ट प्लॅन विचारला जाईल, अजाईल सेरेमनी विचारला जाईल, टेस्टिंग टर्मिनॉलॉजी, टेस्टिंग टेक्निक विचारल्या जातील, संपला विषय. आता तसं नसतं. रिअल टाईममध्ये तुम्ही कोणत्या पॉईंटला कसं काम करता, मग तिथं तुमचे रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतात त्याच्याबद्दल विचारलं जातं. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे वर्ड यूज केले जातात. कधी कधी एंड टू एंड टेस्टिंग कशी केली, एंड टू एंड टेस्टिंग केली का माहिती आहे का तुम्हाला? एंड टू एंड टेस्टिंग कुणाला म्हटलं जातं माहिती आहे का? किती जणांना माहिती? हात रेज करा, सांगू नका, हात रेज करा, मला बघू द्या किती जणांना माहिती आहे. 1 8 2 8 3. बघा तुमच्या 10 जणांमध्ये ॲन ॲव्हरेज 50% जणांनाच माहिती की एंड टू एंड टेस्टिंग काय. लक्षात आलं? इनडायरेक्ट वर्ड यूज करणार आहे तुम्हाला, ते ना रिग्रेशन म्हणणार आहे ना रिटेस्टिंग म्हणणार आहे. आता रिटेस्टिंगला एक वेगळं नाव आहे, सांगा बरं काय म्हटलं जातं त्याला? आहे का कोणाला नाव माहिती? बघू द्या मला किती जणांना नाव माहिती. रिटेस्टिंगला अजून कन्फर्मेशन टेस्टिंग म्हटलं जातं त्याला. लक्षात आलं? या गोष्टी तुम्हाला, ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला लक्षात. झिरो टेस्टिंग कोणाला म्हटलं जातं? झिरो लेवल टेस्टिंग, सॅनिटी, हे वेगवेगळे वर्ड वापरले जातात. लक्षात घ्या, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागते. ह्या रिअल फॅक्ट आहे, लक्षात घ्या. ह्या रिअल फॅक्ट वरतीच तुम्हाला डिस्कशन करावं लागतं, तरच तुमचे इंटरव्ह्यू क्रॅक होतात. अदरवाईज इंटरव्ह्यू क्रॅक होत नाही. आता बऱ्याच जणांना ही कन्सेप्ट माहिती असतात पण त्यावेळेस आठवत नाही त्यांना. ते कधी आठवतात? ज्या वेळेस आपण मॉक प्रॅक्टिस केलेली असते, आपल्याला त्याचं आन्सर कसं होतं. मी ज्यावेळेस तुमच्यासोबत बोलतोय, ठीक आहे, मी तुमच्यासोबत बोलतोय, बोलत असताना मी ते कन्सेप्ट तुम्हाला सांगण्याच्या आधी मला ते कन्सेप्ट माझे क्लिअर असले पाहिजे, तरच मी तुम्हाला ते सांगू शकतो. बरोबर आहे का? येस नो? मला कन्सेप्ट माहिती नाही, मी तुम्हाला डायरेक्ट सांगेल का कोणता कन्सेप्ट? नाही सांगत. मॉकमध्ये तेच होतं, जोपर्यंत तुम्ही कॉन्फिडंट नाही आहे ना त्या कन्सेप्टवरती तुम्ही बोलतच नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही बोलताना त्यावेळेस तुम्हाला त्या कन्सेप्ट विषयी माहिती असते. अशी छोटे छोटे ऍक्टिव्हिटी करून तुमच्याकडनं बरेच, तुम्ही जर हीच प्रॅक्टिस 2 महिने 3 महिने आधी केली असते ना मित्रांनो,
आज तुमचे आता जॉब असतात, लक्षात घ्या. आणि तिथं तुम्ही प्रॅक्टिस, आता जे जॉबला आहे मी त्यांना काही म्हणणार नाही, ज्यांच्याकडे जॉब नाहीये ना त्यांनी करायलाच पाहिजे होतं, लक्षात घ्या. तुम्ही केलं नाही त्या गोष्टी. मला सांगा ऑनलाईन इंटरव्ह्यू किती जण बघतात आता युट्यूबची, खरं सांगायचं, हात रेस करा, किती जण बघतात, हात रेस करा, बोलू नका. 1 2 3 4 हा म्हणजे नियर अबाउट 70% पकडू का मी, किती जणांनी हात रेस केलाय, 70% पकडतो मी. 70% जणांनी बघितलंय, ठीक आहे. त्याच्यातले 30% जणांनी नाही बघितलं. का नाही बघितलं मित्रांनो? क्वेश्चन भेटतात तुम्हाला, आता सध्या तुम्हाला त्याची गरज आहे. नवीन नवीन काय वर्ड वापरले जातात, नवीन कन्सेप्ट काय विचारले जातात. जर ह्या ऍक्टिव्हिटी केल्या ना, मी तुम्हाला काय म्हटलंय, ज्यावेळेस तुमचा फर्स्ट इंटरव्ह्यू शेड्यूल होईल तो तुमचा लास्ट इंटरव्ह्यू असला पाहिजे. मी तुम्हाला एवढंही सांगितलंय, डोक्यामध्ये टेन्शन घेऊ नका. डॉक्युमेंटचे पैसे तुम्हाला द्यायला लागत असतील मला कॉल करा, मी तुम्हाला विदाऊट एनी इन्व्हेस्टमेंट डॉक्युमेंट काढून देतो कंपन्यांची. त्याचंही टेन्शन घेऊ नका. त्याचं टेन्शन असेल ते बाहेर डोक्यातून काढून टाका. पण एफर्ट्स 100% असला पाहिजे, लक्षात घ्या. जिथूनही तुमचे पैसे वाचतात तिथं ते इन्व्हेस्ट करा. पैशाचं टेन्शन घेऊ नका तिथं, कारण माणसाच्या मनामध्ये निम्म टेन्शन पैशाचं असतं. मी 30 भरलेत, अजून 40 आणि 50 करून आलो, त्याच्यामुळे माणूस अभ्यास करत नाही. ते डोक्यातून पहिलं काढून द्या. मी तुम्हाला त्यावेळेसही सांगितलंय, मी भरेल तुमचे पैसे खिशातून, डोंट वरी. पण त्या गोष्टी डोक्यात ठेवू नका, लक्षात आलं. अभ्यास करा, रिलॅक्स राहून अभ्यास करा, तरच कन्सेप्ट क्लिअर होतात. जसं आज तुम्ही टेस्टिंग केलं, मला आनंद वाटला, लक्षात घ्या. काहीतरी इम्प्रूव्हमेंट, तुमच्याकडे ते नॉलेज आहे त्याचा तुम्ही उपयोग केलाय. जर तुम्ही फ्रेशर असता तुम्हाला जमलं असतं का या गोष्टी, म्हणजे तुम्हाला काहीतरी येतंय, तुम्हाला ते इम्प्लिमेंट करायचं आहे, लक्षात आलं. आता तुम्हाला फक्त एकच चान्स भेटायचा आहे, तो चान्स तुमच्यासाठी येणार आहे. तुमचे कष्ट प्रामाणिक ठेवा, डेफिनेटली तुमच्याकडे चान्स येईल. आता तुमचे कॉल 101% सुरू होतील हा वीक आणि पुढचा मंथ, लक्षात घ्या. डेफिनेटली ज्याला पण कॉल आलेले नसतील त्याला सुद्धा कॉल येतील याच्यामध्ये. जिथं कॉल आला तुमचा फर्स्ट अटेम्प्ट हा लास्ट अटेम्प्ट असला पाहिजे. मग तिथं हा विचार करू नका त्याला 10 कॉल आले होते, मला पण 10 आले पाहिजे, असं नाही होत. सध्या ती परिस्थिती नाहीये, लक्षात. हा मे बी 10चे 11 पण होतील. असं होईल की 10 पेक्षा 2च कॉल येतील तुम्हाला, लक्षात घ्या. असंही होईल, किंवा काहींना कॉलही येणार, ही पण कंडिशन. पण ज्याला कॉल आला नाही म्हणून त्यांनी नाराज व्हायचं नाही, डेफिनेटली त्याला सुद्धा कॉल येणार, पण टाईम. मग त्या टायमिंगसाठी स्वतःला प्रिपेअर करा, लक्षात आलं. आता तुम्ही जे पण काम केले मला पर्सनली टाका एका याच्यामध्ये, मी त्याचा एक बंच तयार करतो, ठीक आहे, आणि तो तुम्हाला रिवर्ट बॅक करतो. मग कुणी कुणी काय काय बग फाइंड आउट केलं, ऑलरेडी ऍप्लिकेशन तुम्ही पाहिलंय सगळ्या, मग तुम्हाला कशा बग आल्या होत्या, मग त्याच्यामध्ये त्यांनी काय काय केलं हे तुम्हाला कळून जाईल, लक्षात आलं. आणि हेच तुमच्या क्रिटिकल फंक्शनॅलिटी तुम्हाला आल्या होत्या त्याला कन्वर्ट करायचं इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये, त्याला कन्वर्ट करायचं ई कॉमर्समध्ये, त्याला कन्वर्ट करायचं इन्शुरन्स डोमेनमध्ये, त्याला कन्वर्ट करा हेल्थ केअरमध्ये. हेल्थ केअरचं ऍप्लिकेशन कसं असतं मी तुम्हाला दाखवतो, बघा स्क्रीन शेअर करतो 1-2 मिनिटं, 1-2 मिनिटं.